फायनलचा तिकीट कोण बुक करेल, काकल गौलवाडी की चरई गौलवाडी, हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025 पर्व दुसऱ्याचा सांगू इच्छितो का गेल्या वर्षीचा रनरअप संघ कोण असेल तर स्वतः आयोजक DCC 11 काकल गौलवाडी हा संघ रनरअप राहिला होता. ज्या मॅचेस वसईला झाल्या होत्या त्यात मात्र रनरअप संघ होता तो काकल गौलवाडी हा संघ. आता पुन्हा एकदा त्याच उंबरठ्यावर येऊन उभा ठाकलेला आहे. आता मात्र हा अडथळा त्यांना दूर करावा लागेल. ही मॅच मात्र जिंकावी लागेल. बॅक टू बॅक सेकंड पर्वात जर फायनलिस्ट व्हायचं असेल, पहिलं फायनलिस्ट कोण ठरेल ते आपल्याला कळणार आहे. चराई गौलवाडी की काकल गौलवाडी दोन्ही संघ आतापर्यंत चांगला खेळ करून मात्र मैदानात तिसऱ्या फेरीत दाखल झालेले आपण पाहतोय. स्वतः आयोजक आणि तो त्या जोडीने युवा संघ चराई गौलवाडीचा हा युवा जोश घेऊन उतरलेला हा संघ जो की गेल्या संडेला मात्र रनरअप ठरला होता. नाला सोपारा बामणगाव या गावाने जेव्हा टुर्नामेंट ठेवल्या होत्या तिथे मात्र रनरअप ठरलेला हा संघ बॅक टू बॅक आता मात्र ट्रॉफ्यांवर आपलं नाव करून आपल्या गावाचं नाव आणि आपल्या टीमचं नाव रोशन करत असताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा संधी त्यांच्या समोर मात्र दाखल झालेली आहे. तिवरी या गावी आणि जिल्हा परिषद शाळेजवळ तिवरी नायगाव ईस्टच्या या मैदानामध्ये इतिहास घडवण्याचा एक संधी कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025 पर्व दुसऱ्यावर आपलं नाव कोरण्याची संधी मात्र चालून आलेली आहे. ती दोन्ही संघांना दीक्षित कोटकर बॉलिंग मार्कवर सज्ज तर बॅटिंग मार्कवर सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सचिन महाडिक आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ महाडिक. आतापर्यंत सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली तेवढीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही संघाकडून. पहिला चेंडू एक क्लास प्लेस केलेला आहे. प्लेस करून आपली क्लास दाखवत असताना फक्त हिटिंग काबिलियत नाही तर माझ्याकडे हा सुद्धा गेम आहे आणि कुठेतरी स्ट्राईक रोटेट करत असताना पहिल्या चेंडूवर कुठेही घाई गडबड करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही तो म्हणजे सचिन कडून. आता मात्र दारोमदार असेल ते म्हणजे सौरभ महाडिक याच्यावरती, कारण 2 मॅच तो मला असं वाटतं शांत होता, बॉलिंग मध्ये आपले योगदान देतोय. परंतु आज काकल गौलवाडी संघाचे जेवढे समर्थक असतील त्यांना मात्र सौरभची बॅटिंग बघायची खूप अपेक्षा असेल आणि आता मात्र थर्ड राऊंड मध्ये संघ दाखल झालेला आहे. पहिला चेंडू उसळी घेणारा चेंडू गुडलेचा चेंडू काय सुरेख चेंडू मात्र हाताळला गेलेला आहे. क्लोज विकेटी करतोय तो म्हणजे भावेश गायकर. एक सुरेख चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बिंदी गेंद आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे धावा मात्र स्थिर राहिलेल्या आहेत. 2 चेंडू आणि 1 धावा, 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या सेमीफायनल मधला. दीक्षित पुन्हा एकदा सज्ज. आउटसाइड द ऑफचा मारा करायचा होता परंतु खूपच बाहेर चेंडू आणि पंच दंडित करतायत. इट्स वाईट. अवांतर चेंडूच्या या धावसंख्येने भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 2 धावा. 2 चेंडू 2 धावा आतापर्यंतचं समीकरण असं आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. जास्तीत जास्त धावा करण्याच्या मानस असेल तो म्हणजे काकल गौलवाडी या संघाचा आणि त्यासाठीच ओळखले जातात दोन्ही बंधू. हार्ड हिटर फलंदाज म्हणून नावारूपाला आलेले आहेत. स्वतःला सिद्ध केलेले आहे. या अगोदर कितीतरी मॅच मध्ये आपल्या संघाला मात्र फायनलचा सफर केलेला आहे आपल्या फलंदाजीच्या जोरावर. परत एकदा उचलून मारायचा होता. अंगाचा वेध घेणारा चेंडू थोडासा जलद होता आणि त्याच कारणाने काहीस पाय स्लिप झाला आहे परंतु रन कंप्लीट करण्यात यशस्वी झाला. आणि आता मात्र विचारपूस करताना खेळ भावना जपताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे DK दीक्षित कोटकर. ही कळवळ आणि तळमळ असावी क्रिकेटमध्ये. एकामेकाबद्दलचं प्रेम असावं. मैदानातलं द्वंद्व हे मैदानातच राहावं. परंतु आपण सगळे एका माळेचे मणी आहोत. आपण एका आजूबाजूच्या गावातून येतो त्यामुळे एकामेकावर प्रेम हे असणं गरजेचं आहे. जिव्हाळा एकामेकांबद्दल असणं गरजेचं आहे आणि तो जिव्हाळा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. छान. परत एकदा DK सज्ज. मारा कऱ्या सचिन साठी. सुरेख चेंडू चालत येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढाच चेंडू मागे खेचलाय DK. आपला एक्सपिरियन्स पणाला लावत असताना एक्सपिरियन्स फलंदाजासमोर तारीफ करावी तेवढी कमी. खरोखरच खूप सुंदर गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. सचिन काहीतरी वेगळं करण्याच्या नादात होता. कुठेतरी चेंडूचा टप्पा त्याने पाहिला होता परंतु अगोदरच हेरलं ते म्हणजे दीक्षित कोटकर याने. चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय ते मैदानात. बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना. परत एकदा सज्ज सचिन.
गुडलेनचा हा चेंडू चेंडू उंच हवे तिथे फिल्डर आहे. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यात यशस्वी होते. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आणि धावा झालेल्या आहेत 5. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल कारण 2 षटकांचा फक्त सामना आहे. त्यात मात्र एवढी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दीक्षित कोटकर बॅक टू बॅक आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. निष्प्रभ करून ठेवलंय ते म्हणजे सचिन महाडिक, ज्याची बॅट तळपली होती मागच्या 2 मॅच मध्ये. आपल्या संघाचा तारणहार बनून आज तो उदयास आलाय आणि आता मात्र त्याच्याकडनं अपेक्षा असेल काकलगोलवाडी या संघाला. पुढील चेंडू कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका. काहीसा तिथे फिल्डर आहे, चांगलं जज करतोय परंतु एकच रनावर समाधान मानावं लागेल. कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस सचिन महाडिक याचा. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाहीयेत परंतु कनेक्टिंग चांगली होते. कुठेतरी त्याला स्वतःवर विश्वास आहे म्हणूनच की काय तो सौरभला मात्र थांबवतोय आणि एकच धावेवर समाधान मानतोय. आणि धाव संख्या झालेली आहे ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 6. काय सुरेख षटक हाताळलेला आहे. आता एकही विकेट नाही परंतु 6 चेंडू आणि फक्त 6 धावा देण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे दीक्षित कोटकर. डीजे मेहुल बॉम्बे स्टाईल बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू डीजे. आणि गोलंदाजी मार्कवर मॅन इन फॉर्म ज्याने सेकंड सामन्यात मात्र कमाल आणि धमाल केली होती असा संदीप खेडेकर. काय बॅटिंग केली होती अक्षरशः. 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 2 विकेट घेतल्यानंतर मात्र 3 चेंडू मध्ये 12 धावा वसूल केल्या होत्या. तोच हा सँडी मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता दुसऱ्या मॅच मध्ये. आता मात्र उभा ठाकलाय शेवटचं अंतिम षटक घेऊन आपल्या संघासाठी सचिन साठी. सुरेख चेंडू हाताळला गेलाय पंच मात्र काही शय निर्णयाच्या प्रतीक्षेत आणि 1 धाव घेण्यात बाईच्या स्वरूपात यशस्वी होतोय आणि पंच बॅट कड आहे. सॉरी बॅट कड लागलेली आहे म्हणजे कॅच होती. एक मोठी संधी गमावली होती म्हणजे भावेश गायकर याने सुरेख विकेट किपिंग साठी ओळखला जातो. मोठा विकेट होता परंतु आता मात्र जीवदान मिळालेलं आहे. काकलगोलवाडी या संघाच्या आशा आता मात्र वाढल्या असतील. कुठेतरी एक बोलतात ना हॅपी मुवमेंट गरजेची असते आणि ती हॅपी मुवमेंट आलेली आहे ती म्हणजे सचिन महाडिक साठी. आता उरलेले 5 चेंडूचा खरपूस समाचार मात्र घ्यावा लागेल काकलगोलवाडी या संघाला. बॅक टू बॅक फायनलिस्ट बनायचं असेल. पहिल्या पर्वाचे ते फायनलिस्ट होते, रनर अप होते, तदनंतर आता दाखल झाले सेमी फायनल मध्ये. पुढील चेंडू सुरेख फटका. चेंडू आर पार सीमा रेषा पार उत्तुंग आणि आजच्या दिवसातला मोठा षटकार. डीजे मेहुल बॉम्बे स्टाईल. धन्यवाद धन्यवाद. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि काय अभिमानाची गोष्ट आहे. आज आपले 2 मुलं खेळतायत मैदानात आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी आणि आता त्यांचे वडील मात्र हा सामना मात्र जातीने इथे बघत आहेत. खरोखरच अभिमानाचा क्षण असेल कुठल्याही वडिलांसाठी. परत एकदा इनसाइड आउटचा फटका देते फिल्डर आहे स्वतः कॅप्टन. मिस जज करतोय. झेल व्हायला पाहिजे होता का तर हो परंतु गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि तेवढाच गचाळ थ्रो पाहायला मिळाले. 3 धावा 2 धावा होत्या त्याच्या मात्र 3 मध्ये परावर्तित करत असताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 16 धावा आणि आता शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल ही अपेक्षा नसेल कॅप्टन कडून. ज्या कॅप्टनवर दारो राष्ट्रीय आपल्या संघाची असे आवेश घाटवळ आता मात्र कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही झेल झाली पाहिजे होती का तर हो नक्कीच झाली पाहिजे होती कारण स्वतः खुद्द कॅप्टन तिथे हजर होते आणि त्यांच्याकडनं ही चूक होतीये आणि ही चूक महागात पडेल की नाही हे थोड्याच वेळात आपल्याला समजणार नाही कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे आणि हा काहीसा दबाव होता परंतु कट केलाय.
आणि दोन्ही बंधूंसाठी एक खुशखबर आहे. जर शिल्लक असलेल्या 2 चेंडूमध्ये जर कोणी षटकार मारला दोन्ही बंधूंपैकी एकाने, तर त्यांच्या वडिलांकडून मात्र 251 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक जाहीर झालेलं आहे. याची एक सूचना देत आहे सचिन आणि सौरभ साठी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. 2 चेंडू शिल्लक, 1 षटकार की 2 षटकार. सौरभ साठी परत एकदा सज्ज. वाह, काय चेंडू होता. ब्लॉक होलचा मारा, कुठेही हात खोलण्याचा प्रयत्न नाही, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी, दुसरीचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी होतोय. नक्की झालंय काय चरे गवलवाडी बी या संघाच्या क्षेत्ररक्षणाला कुठेतरी नजर लागली की काय असं वाटायला लागलंय, कारण बॅक टू बॅक ते चुका करत आहेत आणि 19 धावा आता मात्र धावफलकावर लागलेल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. एकच षटकार मात्र या इनिंग मध्ये आलेला आहे आणि कुठेतरी आता मात्र थकान जाणवते असं वाटतंय. दोघेही थोडेसे बॉडीनी जास्त असल्या कारणाने ती थकान येणं आपण मान्य करू शकतो, कारण खूप धावा धावून मात्र त्याने घेतलेल्या आहेत. एकच फक्त षटकार सौरभच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला आहे. सौरभची बॅट तळपणं खूप गरजेचं आहे काकल गवलवाडी या संघासाठी. अक्षरशः वेळेत तो खेळतोय. शेवटचा चेंडू, किती धावा. अवांतर दबाव, प्रेशर आणि सचिन स्ट्राईक घेत असताना विश्वास दाखवते स्वतःवर. विकेट गडी बाद. डीजे विपिन भोईर डीजे मास्टर. थँक्यू विपिन मोरे साहेब. आज मात्र अप्रतिम संगीत आपल्या मार्फत आम्हाला ऐकायला मिळालंय. विपिन भोईर. सँडी, सुरेखा चेंडू, तेवढा सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु 2 रन घेण्यापासून रोखू नाही शकल्याने अशा प्रकारे धावसंख्या होतीये ती 22-23 धावांचं आव्हान असेल चराई गवलवाडी बी या संघापुढे. आव्हान तसं छोटही म्हणू शकत नाही आणि मोठंही म्हणू शकत नाही, परंतु या क्रिकेटच्या गेम मध्ये आता मात्र काहीतरी करिश्मा करावा लागेल. जर बनायचं असेल कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025 पर्व दुसऱ्याचा पहिला फायनलिस्ट, तर हे 23 धावांचं गणित मात्र सोडवावं लागेल दोन्ही संघांना. एक तर काकल गवलवाडी संघाला रोखावं लागेल चराई गवलवाडी बी या संघाला, किंवा चराई गवलवाडी बी या संघाला ते मात्र आव्हान पेलावं लागेल. यापुढील होणारा सामना दुसऱ्या सेमीफायनल कडे आपण जातोय. मी विनंती करतो बोरीचा माझ्या संघाच्या कर्णधाराला आणि खामगाव या संघाच्या कर्णधाराला क्विक फास्ट आपण वेळेतच आपण दाखल व्हाल. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो टॉस साठी यायचं आहे. हे टॉस करतील या गावचे सुपुत्र. सचिन साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. खामगाव संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. क्विक फास्ट दुसऱ्या सेमीफायनल कडे जातो. एका बाजूला तब्बल बनवायचे आहेत ते 12 चेंडू मध्ये 23 ही धावसंख्या बनवायची ती सीजी स्टारला. तिकडून एक सेमीफायनल चालू आहे. दुसऱ्या सेमीफायनल कडे आपण वळतोय. ही स्पर्धा मात्र सूरज अभिमानाची मानावी लागेल. एकही चेंडू न कमी करता परिपूर्ण अगदी दिलेला शब्द आहे त्याच्यामध्ये ही स्पर्धा होत आहेत. 2 ओव्हरचे सेकंडचे सामने कधी कधी पाहायला मिळतात की कमी चेंडू केले जातात. एक अभिमानाची स्पर्धा ही पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल कडे आपण जातोय. तरी मी साहेबांना विनंती करतो आपण सेमीफायनलचा टॉस करावा. नाणेफेकीचा कौल जातोय खामगाव बाजून. मी खामगाव संघाच्या कर्णधाराला विनंती सॉरी बोरीचा माझ्या संघाच्या पण नाणेफेकीचा कौल जातोय. पहिला सेमीफायनल मध्ये दुसऱ्या सेमीफायनल मध्ये जो टॉस झाला तो बोरीचा माळच्या बाजूने कॉल गेलाय. तरी आपला निर्णय सांगायचा आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. नक्कीच अविनाशजी काते, हे मात्र अभिमानाने सांगावं लागेल की आजचे जे सामने झाले अक्षरशः एक स्वप्नवत सामने झाले, कारण आपल्या टुर्नामेंटमध्ये सहजासहजी हे बघायला मिळत नाही. मी काकल गवलवाडी या संघाला विनंती करतोय की आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय मित्रांनो. आपण आयोजक आहोत, आपलं आयोजन आहे आणि आपलं आयोजन आपल्याला चांगलं करायचं आहे. त्यासाठी मात्र आता तुमची पण साथ आम्हाला हवी आहे, कारण आता लवकरच आपण वळणार आहोत दुसऱ्या सेमीफायनल कडे आणि तदनंतर असेल तो म्हणजे मेगा फायनलचा सामना कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025
दुसऱ्याच मेगा फायनल थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे. आता तरी आपल्या समोर उभे टाकलेले आहेत ते 4 संघ. सेजी स्टार बी चराई गौलवाडी, DCC 11 काकल गौलवाडी, KDCC खामगाव आणि RK क्रिकेट संघ बोरीचा माळ. कोण असतील 2 फायनलिस्ट ते आता थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. पहिली सेमीफायनल मात्र मार्गक्रमण करत असताना आता आपल्या उत्तरार्धात येऊन दाखल झालेली आहे. 23 धावांचं आव्हान माफक तर म्हणू शकत नाही, एक चांगलं आव्हान उभं केलेलं आहे ते म्हणजे काकल गौलवाडी या संघाने. आणि त्यासाठी आता बोलवलेलं आहे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे ते म्हणजे अंकेश रिकामे याला. खरोखरच आणि आज अविनाशजी सांगावं असं वाटतं की आज खरोखरच खूप सुरेख त्याची जिम्मेदारी निभावली असे आमचे मित्र प्रमोद रिकामे यांनी स्कोररची भूमिका अक्षरशः एकही चूक न करता आज मात्र दिवसभरात आपल्याला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. खरोखरच ही कला मात्र तुझ्याकडे जपून ठेव मित्रा, कधी ना कधी उपयोगाला येणार, कारण हे खूप कमी जणांना जमतं स्कोरिंग आणि ते तू अगदी चांगल्या प्रकारे करतोयस. अंकेश दिलखुश साठी सुंदर पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, कुठेही घाई गडबड दिसत नाहीये ती म्हणजे दिलखुश कडून. पहिल्या याच्या अगोदरच्या मॅच मध्ये मात्र तो बाद झाला होता आणि आता मात्र कुठेतरी त्यातून त्याने शीख घेऊन आता मात्र एक शिकवण घेतली आहे स्वतःसाठी आणि आता मात्र कुठेतरी शांत पद्धतीने खेळ करायचा प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे सेमीफायनलचा सामना आहे, खूप इम्पॉर्टंट सामना आहे. यानंतर मात्र आपल्याला जर फायनल मध्ये दाखल व्हायचं असेल तर इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. दोन्ही टीम समतोल टीम आपल्याला पाहायला मिळतात. ओहो बॅकफुटला जाऊन कट करायचा होता आणि पहिला मोठा आगडी बाद होतोय तो म्हणजे हर्षल गायकर. बिग विकेट डीजे लगबग लगबग माझ्या रायाची कडची दुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची, गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. थँक्यू डीजे. खरं तर आमचे मित्र अविनाशजी काते सांगतायत की खरोखर तारीफ करावी लागेल हर्षल गायकर याच्या स्पोर्ट्समॅनशिपची, कारण त्यांनी अंपायर्स देण्याच्या अगोदर मात्र स्वतःचा विकेट मान्य केला होता. एज लागली हे मान्य केलं होतं. खूप कमी जणांकडून हे पाहायला मिळतं. कीप इट अप हर्षल. आणि पुन्हा एकदा सध्या अंकेश मॅन इन फॉर्म काकल गौलवाडी संघाकडून. संदीप साठी उंच चेंडू तिथे फिल्डर आहे. वेल जज कॅच बॅक टू बॅक. दुसरा विकेट पांड्या. काय झेल घेतलाय बाद. धन्यवाद डीजे. खरोखरच रूपाचं चांदणं आता मात्र मैदानात पडतंय, कारण अंकेश रिकामेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. ते म्हणजे अंकुश रिकामे यांच्याकडून या 2 विकेटसाठी रोख रक्कम 1000 रुपये जाहीर झालेले आहे. अंकेशने मॅचच्या नंतर मात्र ते येऊन आपल्या हाती घ्यायचं आहे. काय अप्रतिम गोलंदाजी, अटीतटीची लढत होत असताना मात्र तिथे आपल्या गोलंदाजीची धार दाखवत असताना मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा आपला अंकेश रिकामे. आणि जर हॅट्रिक घेतली तर अजून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं अंकेश साठी. सुरेख फटका चेंडू हवेत. हॅट्रिकचा चान्स होतोय का आणि सेफ हँड ऑफ काकल गौलवाडी. पांड्या हॅट्रिक. नक्कीच थोडस डीजे थांबवायचं आहे. सूरज, एखादी मानधन जर लागली गेली ती परिपूर्ण आमच्याकडे जमा करायची किंवा डिजिटल माध्यमातून त्या खेळाडूला द्यायची. आपण मनोबल वाढवलात आणि नक्कीच द्याल असं मी विनंती करू. लगेच रोख रक्कम ही जमा झालेली आहे. मात्र आता पैशाचा पाऊस एटीएम साठी अजून 3000 रुपयाचं पारितोषिक श्री दिनेश माडिक यांच्याकडून जाहीर झालेलं आहे.
वामन माडिक यांच्याकडून 500 रुपये. अक्षरशः खैरात होते बक्षिसांची आणि का नाही होणार, कारण सेमीफायनल मध्ये आपला संघ एवढी दैदिप्यमान कामगिरी करत असताना आजच्या या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक कुणाच्या नावे असेल तर काकल गोलवाडीचा स्टार गोलंदाज अंकेश रिकामे. कीप इट अप. आता मात्र सामना थोडासा अडकलाय की काय असं वाटायला लागलंय. अंकेश परत एकदा स्लोवर वन होता, ताकदीवर मारायचा होता, चान्स बनला होता, काय चपलाईने फिल्डिंग करतोय. आत्मविश्वास पहा त्या पांड्याचा, ज्याला सेफ हँड ऑफ द काकल गोलवाडी म्हणून ओळखलं जातं असा हा पांड्या. बॅक टू बॅक 2 कॅच घेतल्यानंतर मात्र हॅट्रिक मध्ये खूप मोठं योगदान दिलं होतं असं. आणि आता धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 4. 3 गडी बाद 4 धावा. पहिली हॅट्रिक या टुर्नामेंटची आली आहे ती म्हणजे अंकेश रिकामे यांच्या मार्फत. अप्रतिम गोलंदाजी. सेमी फायनल मध्ये पहिल्या मात्र धमाका उडवून दिलाय तो काकल गोलवाडी या संघाने. 23 धावांचं आव्हान असताना मात्र कुठेतरी वन साइड करण्याचा हा प्रयत्न, मॅच अटॅक करायचा आणि अटॅक मध्येच फसवलंय ते म्हणजे चराई गोलवाडी बी या संघाला. परत एकदा फुलटॉस चेंडू, तिथे फिल्डर आहे, एका हातात कॅच घ्यायचा होता आणि हा चौकार. खरं तर कॅच होती परंतु मिस केलेला आहे आणि हा चौकार. डीजे चोरीचा मामला माही थांबला. थँक्यू डीजे. चोरीचा मामला आणि मामाही थांबला, परंतु आता आयोजक कमिटी वाट बघते आपली टीम कधी जिंकेल. बक्षिसांची खरं तर खैरात झाली आहे परंतु कुठेतरी रस्ता मोकळा केलाय तो दिलखुश घाटवल, ज्या खेळासाठी तो ओळखला जातो. सीजी स्टार बी या संघाकडून खेळत असताना 8 धावसंख्या झालेली 8. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल कंपल्सरी. चेसचे हे सामने असल्या कारणाने 6 चेंडू 15 धावा या कराव्याच लागतील चरे गोलवाडी बी या संघाला जर बनायचं असेल फर्स्ट फायनलिस्ट ऑफ कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025. आणि आता गोलंदाजी मार्कवर कोण आला, मॅन इन फॉर्म, ज्याने गोलंदाजीच्या बाबतीत मात्र आज आपल्या संघाची धुरा अगदी इमाने इतबारे वाहिली असा सौरभ. बॅटिंग मात्र त्याची सेमीफायनल मध्ये एक त्याच्या बॅट मध्ये उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. 6 चेंडू 15 धावा. ऋषभ दिवेकर रोहित शर्माचा फॅन मात्र दाखल झाला बॅटिंग साठी. पहिला चेंडू आणि पंच घोषित करतायत नो. वेस्ट हाईटचा नो घोषित करतायत पंच. खरं तर याची गरज अविनाशजी काते आपल्याला वाटतं का आहे, परंतु कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय कारण सेमीफायनल एवढी सुंदर ओव्हर हाताळली गेली अंकेशच्या नंतर मात्र आता कुठेतरी सौरभ कुठेतरी चूक करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता सामना खुला होतोय. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नक्कीच सूरज, म्हटलं जातं ना जी इंडिया ऑस्ट्रेलियाची आणि न्यूझीलंडची आपण फायनल सामना पाहिला होता. 350 रन देखील ऑस्ट्रेलियाने चेस केले होते. म्हणजे आताच आम्ही निर्णय देऊ शकत नाही की आम्ही सामना विजय होऊ शकतो. अचूक गोलंदाजी मात्र या गोलंदाजाला करतो. दिलखुश घाटवल फुल टॉस मिळालंय, जात आहे सीमारेषे पार, 1 बाउन्स येतोय चौकार. मूर्ती लहान पण कीर्ती महान. डीजे एक सेकंड, जरा पाणी जर असेल तर द्या ना त्यांना प्लीज. काकल गोलवाडी पांड्या ओके. ओमकार पांड्या सुदेश ओके आहे ना? ओके डन. हा चौकारानंतर मात्र आता थोडासा सामना ओपन होतोय असं वाटतंय कारण 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे म्हणजे 5 चेंडू शिल्लक आणि 14 धावा म्हटल्या तर अजून 9 धावांची आवश्यकता असेल. ती 5 चेंडू 9 धावा, 4 धावांचा फरक आहे चेंडू आणि रनांमध्ये. कुठेतरी प्रेशर कुठेतरी हवी होतोय काय असं वाटायला लागलंय कारण सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिली टाकली होती अंकेश याने आणि त्यानंतर मात्र सौरभला त्याच्यावर काम करायचं होतं परंतु पहिला चेंडू कुठेतरी एक वेस्ट हाय नो गेला त्याच्याकडून आणि त्यानंतर मात्र परत एकदा फुलटॉसचा मारा केला गेला आणि त्याचा खरपूस समाचार घेताना दिसला आपल्याला दिलखुश घाटवळ. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे चरगवलेडी बी या संघाला. जरा लवकर विजय दिवेकर एक एक्सपिरियन्स फलंदाज
आणि एक्सपिरियन्स गोलंदाज आपल्या संघासाठी ये संघाकडून खेळत असताना आपण पाहिलेत, परंतु आता मात्र त्या आपल्या युवा तरुणांना पाण्याची सोय करत असताना खरोखरच याची गरज असते. खेळ भावना खूप महत्वाची असते. आपण मोठे जरी असलो तरी पण चांगला खेळ जो करेल मात्र त्याचा सन्मान हा केला पाहिजे आणि तो सन्मान आपण होताना पाहतोय क्रिकेटच्या मैदानात. खरोखरच अप्रतिम अशी कामगिरी. 5 चेंडू 9 धावा. अजूनही सामना समतोल अवस्थेत आहे, दोलायमान परिस्थितीत आहे. अजूनही कोणी बोलू शकत नाही आम्ही जिंकलो किंवा आम्ही हारलो. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम. सौरभ परत एकदा सज्ज, मारा करेल दिलखुश साठी. 5 चेंडू 9 धावांचं समीकरण. हो सुरेख फटका, ब्लॉक होलचा मारा होता परंतु तेवढ्या ताकदीने मात्र परतावून लावलेला आहे आणि हा रनआउटचा विकेट बाद होतो तो म्हणजे ऋषभ दिवेकर. कुठेतरी घाई होती आणि हा गडी बाद. त्याला पाचारण करण्यात आलेले आहे चरे गौलवाडी बी या संघाकडून. समोर आहे उभा ठाकलेला तो म्हणजे सौरभ. आतापर्यंत एक मिलीजुली गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. एक नो नंतर मात्र चौकार नंतर मग 1 रन आणि रनआउट. सौरभ टू अक्षय आणि हा त्रिफळाची ध्वस्त मस्त उद्ध्वस्त गडी बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू विजय. विजय मामा याचं नाव काय? विजय मामा. विजय मामा विवेक कोटकर. आता मात्र फलंदाजी मार्कवर खूप दिवसांनी मात्र विवेकच्या हातात बॅट आलेली आहे आणि फलंदाजीचा मौका आलेला आहे परंतु आणि बाणीच्या वेळी त्याच्या हातात बॅट आलेली आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज आणि 15 धावा धावफल करावं लागलेली आहे. 3 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू उंचावे तिथे विशाल आहे आणि विशाल कडून हा झेल भूदान होत असताना आणि कुठेतरी हे कॅच भारी पडेल का आणि स्ट्राईक रोटेट करत असताना मात्र दिलखुश आणि हा 3 धावा सुद्धा कंप्लीट. गचाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल. पहिले तर झेल सोडला तदनंतर रनआउटचा विकेट सोडला आणि 1 धावेची भर पडली. अशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती येते 18. आता 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल आणि स्ट्राईक एंडला गेलाय तो म्हणजे दिलखुश घाटवळ. या मॅच मध्ये ज्याने धमाकेदार फलंदाजी केली आपल्या संघासाठी असा दिलखुश. खरोखरच तारीफ करावी लागेल. सौरभची खरं तर कॅचचा चान्स होता परंतु विशाल ज्याला सेफ हँड साठी ओळखलं जातं आता मात्र कुठेतरी दबावाच्या क्षणी त्याच्याकडनं झेल सुटलेला आहे. आज काहीसा दिवस खराब आहे आपण म्हणू शकतो विशाल माडिक याचा परंतु सौरभ काहीचा जाऊन त्याचं मनभरणी करत असताना त्याला सांभाळत असताना की नको टेन्शन घेऊस मी ही मॅच काढून देणार आणि हा विश्वास गरजेचा असतो. खरोखरच मित्रांनो खेळत असताना खेळ भावना खूप महत्वाची असते. एकमेकांबद्दलचं प्रेम कधी कमी होऊन द्यायचं नसतं कारण विश्वास वाढवला तर विश्वास वाढतो आणि विश्वास ठेवला तर विश्वास राहतो आणि तरच आपली टीम चांगली करते. याचं उत्तम उदाहरण 2 चेंडू 5 धावा. दिलखुश ऑन स्ट्राईक. परत एकदा सुरेख चेंडू. तिथे मात्र फिल्डर आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर होईल कारण दिलखुशला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. आता मात्र समीकरण आले 1 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चौकार नाही तर षटकार मात्र मारावा लागेल.
थँक्यू 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 डीजे. एक चेंडू 4 धावा. सगळ्यांची मात्र दडदड वाटले. आपुलकीने मात्र कमिटी मेंबर सुद्धा आम्हाला विचारतात काय होईल, पण हा क्रिकेट आहे, याच्यात सांगू शकत नाही. कधीही सामना कोणत्याही बाजूने फिरू शकतो. अनिश्चितता आणि क्रिकेट यांचं नातं खूप पुरातन आहे, म्हणूनच क्रिकेटमध्ये कोणी भाकीत करू शकत नाही आणि क्रिकेटमधला कोणी ज्योतिषी नाही. क्रिकेट या खेळात कधी काय होईल यातच मात्र शंका असते आणि आता ती शंका. एक चेंडू 4 धावा. सुरेख फटका. बॅक टू द बॉलर. विकेट. पहिला फायनलिस्ट ठरतोय तो म्हणजे कैलासवासी नितेश रिकामे स्मृतिचषक 2025 चा काकल गवळवाडी. बॅक टू बॅक सेकंड वेळा फायनलिस्ट संघ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि यापुढे समालोचनाची भूमिका मी दुसऱ्या सेमीफायनल साठी अविनाश काते यांना विनंती करतो की त्यांनी घ्यायची आहे. ज्या अंकेशने सेमीफायनल मध्ये अचूक गोलंदाजी केली त्याला पारितोषिक लावलं गेलं. सन्माननीय आदरणीय अंकुश निकामे साहेब, दिनेश माडिक साहेब आणि वामन माडिक साहेब, आपल्या तिघांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण द्यायचं आहे आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. आणि तोच दरारा गेल्या वर्षी मध्ये देखील फायनल केला होता. तो संघ फायनल मध्ये दाखल होतोय, तो काकल गवळवाडी संघ. कदाचित ही चुकी महागात पडली असती झेल, पण चांगली गोलंदाजी मात्र केली. वडिलांकडून देखील शाबासकीची